आणि तू स्वतःला काय शहाणा समजतोस काय? आणि तेवढंच असेल ना तर ह्या चेटकिणीला विचार मुलं कुठे आहेत म्हणून. तू कितीही आरडाओरडा केलास तरी सखूची सुटका होणार नाही हे तू लक्षात ठेव. आणि तुम्हीही लक्षात ठेवा, आता मी माझ्या सखूच्या पाठीशी उभा आहे आणि काहीही झालं तरी मी सखूची साथ सोडणार नाही. वहिनी 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 बाहेर या, वहिनी बाहेर या, बाहेर या ओ वहिनी बाहेर या. अहो लवकर या ओ, घात झाला. सगळं संपलं, ज्याची भीती होती ना तेच झालं. अहो भाऊजी काय झालंय ते सांगाल का? की नुसतीच बॉम्ब ठोकणार आहात? कुणी मेलंय का? मेलय का? आपण सगळेच मारले जाणार आहोत. आता गाववाले आपल्याला काही सोडणार नाहीत. आपला दिगू सकूसाठी पिंजऱ्यात गेला. सप्तपदीची वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःला संकटात टाकून तो पिंजऱ्यात जाऊन बसलाय. तरी मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, त्याला समजावलं आणि मध्येच आमची झटापट झाली मोठी, पण त्याने मलाच मारलं. कुठे रे? कुठे लागलाय तुला? दिसत तर नाहीये कुठे मार. मुका मार लागलाय, पाठीवर वळ आलेत. तू सगळं सोड ग. पण त्याने मला बाजूला ढकललं आणि तो सकूसाठी पिंजऱ्यात घुसला. सखूबाई आमची सगळीकडे नाचक्की होतीये. पुन्हा आमचा अपमान होतोय. वहिनी गाव नुसतं असं रागाने धगधगतय. आता दिगूच्या जीवाचं काय होईल ना ते देवच जाणे. बस झालं हो भाऊजी, बस झालं. बाबाजी आम्ही अजून किती आणि काय काय सहन करायचं? ती चेटकीण मरत का नाही? घराची इब्रत चव्हाट्यावर आणलीये आणि आता तर त्या चेटकिणीनं माझ्या दिगूला असं जाळ्यात अडकवलंय की माझ्या दिगूचाही जीव धोक्यात आहे. मी असं होऊ देणार नाही. बोल मुलं कुठे आहेत? बोल. आता तरी सांगे चेटके. हे डोसा, ढिगूवाला म्हणून काय झालं? आपण काही चुकीचं करत नाही. जोपर्यंत मुलांचा ठाव लागत नाही तोपर्यंत डोसा, तोपर्यंत आपण कोणाचं काही ऐकून घेणार नाही. असं नका करू. तुम्हाला काटे लागतील लाव. तुम्ही इथे का आलात? तुम्हाला जर हीच भाषा समजत असेल ना तर मीही तीच भाषा बोलू शकतो. काय झालंय तुमचं? मागे हो. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? या सकूचं चेटकिणीचं काय वाटेल ते करा तुम्ही, पण माझ्या दिगूला हात लावायचा नाही अजिबात. अरे वा मनोरमाबाई, स्वतःच्या मुलाचा विषय निघाल्यावर तुम्हाला पाझर फुटला. तो प्रत्यक्ष इकडे हजर असताना तुम्ही एवढे अस्वस्थ होताय. तर ज्यांची मुलं पळवली गेलेली आहेत ते अस्वस्थ होणार नाहीत. आणि ते या मुलं पळवणाऱ्या सकूला मारणारच ना. बघ दिगू, अरे भास्कर बुवा बोलतायत ते काही चुकीचं नाही बोलत आहेत. तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्या आईला लोक काय काय बोलतायत ते बघ. ही सगळी इब्रत धुळीला मिळवलीस या सकूपाई. अरे तू तरी त्यात वाटेकरी होऊ नकोस. अख्ख्या गावामध्ये आपल्याला आता कोण कुत्र विचारणार नाहीये. अरे कसली प्रतिष्ठा आणि कसलं घराणं. खुनी आहे तुमची सून, खुनी आहे खुनी आहे. गावातल्या भिकाऱ्याला सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त मान मिळेल. तुम्ही सगळे जण अत्यंत बनेल खोटारडे आणि लबाडात. सुभेदार काका, कशाच्या आधारावर तुम्ही हे सगळं बोलताय? एकतर सकू खुनी नाहीये, तिने मुलांना पळवलेलं नाही
आणि तुम्ही केवळ गाव गप्पावर विश्वास ठेवून हे सगळं बोलत असाल ना, तर तुमच्या विवेक बुद्धीची क्यू येते मला. नाहीतर काय, जुना राग मनात ठेवून आम्हाला बोलण्याची संधी साधणारे तुम्हीच संधी साधू आहात. थांबा. मी की इथं काय गप्पा मारायला आलेलो नाहीये, पण जाहीर करतोय. मनोरमाबाई, तुमचं घराणं अत्यंत विश्वासघातकी आहे. तुमच्या भूलतापांना आता कोणी भुलणार नाहीये बरं. तुम्ही सगळेजण एकमेकांना सामील आहात. सुभेदार, थांबा. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही अजून. तर आज मी जाहीर करतो, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे. सासू सून काय आपसात बोलायचं ते बोलून घ्या, पण त्या मुलांचा ठाव ठिकाणा सांगा. भास्कर बुवा, उद्या सकाळपर्यंत इथे कोणीही फिरकायचं नाही. अहो नाही हो, हे काय बोलतच? कोणाला सूट देताय? कळतंय का तुम्हाला? तुम्हालाच समजत नाहीये मला काय म्हणायचंय ते. ऐका माझं. मला जे काही म्हणायचंय ते मी म्हणलोय. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? उद्या सकाळपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. चला भास्कर बुवा, काय बोलायचं ते आपण बोलूया. चला चला रे बाकीच्यांनो, चला. हे चला. बघितलंस ना, जो येतोय तो तोंडावर थुंकून जातोय. आणि सगळं हे या कुळबुडवीमुळे होत आहे. आणि तरी सुद्धा तू तिच्याच नादाला लागलायस. काय म्हणाला होतास? गावात असलो तरी इथे गेलो नसतो. मग आता थेट बाहेर गावाहून इथेच आलास का? तर हिला वाचवायला? अरे दिगू, आता तरी स्वतःच्या मनाला विचार. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, विचार. काही नाही वहिनी, ती आशा सोडा सगळी. आपला दिगू आहे ना हातातून गेला. बघा, तुमच्यापेक्षा त्या सकूची जास्त काळजी आहे त्याला. आता विचारा त्याला. त्या देही सकूला इथेच सोडून तो परत आपल्या घरी येणार आहे का? विचारायचं काय? येणारच तो. दिगू, घरी जायचंय आपल्याला. निघायला हवं. चल. घरी नाही रमाई, मी सकूला एकटं टाकून घरी येणार नाही. दिगू, अरे काय बोलतोयस तू? अरे गावातले लोक किती बेभान झाले होते माहितीये ना. हिचा तर जीव घेतीलच, पण तू इथे थांबलास तर तुझाही जीव जाईल. विचार कर याचा जरा. विचार करण्याची गरज मला नाहीये रमाई, तुला आहे. आणि कोणी काहीही बोल, मला माझ्या सकूवर पूर्ण विश्वास. जिथे सकू तिथेच मी. आणि मी सकूची साथ कधीही सोडणार नाही. आणि मी सकूची साथ कधीही सोडणार नाही. कधीही सोडणार नाही. भारलंय रे तुला, या चेटकिडीनं भारलंय तुला. खडू दे तिलाही चांगली अत्तल खडू दे. चला भाऊजी. हो, चला वहिनी. वहिनी. उगाच मध्येच येऊन रात्रीची मुदत द्यायला तुम्ही काय स्वतःला राजा बिजा समजतात की काय? ऐन युद्धातून जिंकत असताना तुम्ही सगळ्यांना माघारी पाठवलं. हो, त्या सकूला अजून ढोसता आलं असतं आणि त्यामुळे मुलांचा ठाव ठिकाणा लागला असता. कळलं काय? अहो,
तुम्ही माझी किती काळजी घेता. तुम्ही इथे थांबल्यामुळे मला खूप आधार मिळालाय, बळ मिळालं. पण बघितलंत ना, सासूबाईंना किती वाईट वाटलं ते. तुम्ही त्यांच्या बरोबर जायला हवं होतं. नाही सखू, आता तुम्हाला काहीच सांगू नकोस. बघितले, रमाईपासून सुभेदारांपर्यंत सगळ्यांचे चेहरे बघितले मी. सखू, आता खोट्या बेडगी नात्यांवरचा विश्वास माझा पूर्णपणे उडालाय ग. आता तुझी काळजी मला अधिक मोलाची आहे. या अशा भयंकर लोकांमध्ये मी तुला एकटीला सोडून नाही जाऊ शकत सखू. आधी फक्त शब्दाचे बाण मारत होते, पण आता ते शारीरिक छळ करतायत. त्यात तुझ्या जीवाला काही धोका झाला तर? आम्ही काय राजे नक्कीच नाही, पण सुभेदार मात्र आहोत. अख्खी हयात गेली आमची गनिमी काव्यामध्ये. असला आलाय का नेहमी कावा? भास्कर बुवा, तवरनं ताकभात तुम्हाला ओळखता येत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार आता? घोड्यासारखी झापडं लावायची नसतात. माणूस आहात ना, बुद्धी दिलेली आहे. अहो, घारी सारखी तीक्ष्ण नजर असती ना तर सगळं कसं स्वच्छ दिसलं असतं. हे बघा, उगाच आव वगैरे आणू नका. जे काय असेल तर स्पष्ट बोला. हो, बोलतो ना, पण आता जे काही मी बोलणार आहे ते आपल्यातच राहिलं म्हणजे बरं. कळलं? अहो, अगदी योग्य वेळी माझ्या विठुरायाने तुम्हाला पाठवलं ना मदतीला. हो, त्यानेच पाठवलं मला. जगात यापेक्षा महान सिद्धी प्राप्त झालेले असंख्य लोक आहेत. एकाच वेळी 2 किंवा 3 ठिकाणी असणं ही तर फार क्षुल्लक सिद्धी आहे. आणि हा सारा सिद्धीचा चमत्कार. सखू, अगं, पण मला खूप वाईट वाटतंय का की मी तुझं ऐकून घेतलं ना. तू बोल ना, तुझ्या मनातलं बोलून टाक सखू. अहो, मला ना शिवली, हऱ्या, सोम्या, इतर मुलं आणि इथून बाहेर गेल्यावर इथं जे काय बघितलं, जे काय घडलं, त्यातला एक सबूत बी बाहेर जाता का म्हणे. नाहीतर इथल्या एकेका पोराचा एक अवयव तुला भेट म्हणून पाठवत राहील. सखू, अगं, किती घाबरलीस तू. घाबरू नकोस, निश्चिंत होऊन बोल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सखू. तू बोल, तुझ्या मनात जे आहे ते सगळं बोल. अहो, मला असं म्हणायचं होतं की ते, हे बघा, तुम्ही काल कोठाडीत बाबाजींना बघायला गेला आणि ते तिकडे होते आणि म्हणून तुम्हाला मी खोटी वाटले ना. पण बघा ना, जे बाबाजी माझं रूप घेऊ शकतात ते बाबाजी काहीही करू शकतात. ते मठात असूनही काळ कोठडीत असण्याचं भासावू शकतात. हो ग, हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. हो, आपण जर थोडंसं अजून मागे जाऊन बघितलं तर बघा, सासू काकूंना मी विहिरीतून थेट हौदात पाणी ओतताना दिसले. वंसांना मी शंभूबाळाला विहिरीवर टोपलीत टांगून त्रास देताना दिसले. हे सगळं ती खोटी सखूच करत होती ना. अहो, एवढंच कशाला, आपण घरात असतानाही सासूबाईंना ती नको नको ते धमक्या देत होती. कारण यामागे मी चेटूक करते असा भासवायचं होतं सगळ्यांना. तो भास सासूबाईंचा पक्का झालाय. तुम्हाला पटतंय ना ते? हा, हो, पण तू मुलांचं काहीतरी सांगत होतीस ना सखू. सखू, म्हणजे माझं मन मला सांगतंय की मुलं सुरक्षित आहेत. बाबाजींनी त्यांची सिद्धी वापरून खोटी सखू बनवून मुलांना पळवलंय आणि त्यांना कुठेतरी दडवून ठेवतायत. हो, मला पटतंय ग हे सखू, पण हे मी लोकांना पटवून देईन की नाही हे नाही सांगू शकत. मात्र मी तुझी साथ दिल्याशिवाय राहणार नाही सखू. धर. आज रात्रीला पिंजरा द्या पेटवून.
खेळ खलास. फार मगरुरी वाढली दोघांची. त्या पेटवून दोघांना. दोघेही जळून खाक झाले पाहिजेत. जे काय व्हायचंय ते होऊ दे सखो, पण या उलट्या काळजाच्या माणसांना मी तुझा छळ करू देणार नाहीये. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही सखो. आता जे काय व्हायचं ते आपल्या दोघांचं एकत्र होते. तू नेहमी म्हणतेस ना की सगळं काही दोघांनी वाटून घ्यायला हवं. मी आहे सखो तुझ्या सोबत, तुझं दुःख वाटून घ्यायला. अहो तुम्ही किती चांगले आहात. ओम रेम रेम क्लीम रेम स्वाहा. 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 बघतोयस ना बाहेर्या, जसजशी आमची साधना पुरी होत जाईल तसतसं हे लाल पाणी आणखीन आणखीन चमकत जाईल. येत्या अवसेला सूर्यग्रहण आहे. महासिद्धी मिळवण्याचा तो एक चांगला योग आहे, चांगला मुहूर्त आहे. आणि आम्हाला तो मुहूर्त काय बी झालं तरी साधायचा आहे. छे 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 छे. सगळं ना वातावरण अगदी बदलून गेलेलं आहे. जो तो करवातोय. ती सखू तर भयानक आहेच, पण हा दिगू तिच्या नादाला लागून चिडका झालेला आहे. गावकऱ्यांच्या अंगावर धावून जातो आणि आता तर काय चक्क पिंजऱ्यात जाऊन बसलाय. काय सांगताय काय मग विनू? ऐकतोयस ना? नुसतं ऐकू नकोस, नीट समजून घे. आता तिकूचं काही खरं नाहीये. जाऊबाई केव्हाही त्याला घराच्या बाहेर काढतील. हीच संधी आहे. भराभर पेढीचं काम शिकून घे, कारण यापुढे पेढी तुलाच सांभाळायची आहे. तिकू काय जाऊबाईंच्या मनासारखं वागत नाहीये. 2 वर्षात तुझं लग्न लावून देते. तुझे बाबा तुला पेढीचं काम व्यवस्थित शिकवतील. वा, छान शिकवताय जाऊबाई. एकदा काय तुमचं म्हणणं ऐकून घेतलं म्हणजे परत तुमचं बोलणं मी सहन करेन असं वाटतंय का तुम्हाला? आणि तुम्ही हो बायकोकडे कुणाच्या चुगल्या करताय? माझ्या? दिगूच्या? दिगू पिंजऱ्यात बसलाय, सकूमुळे त्याचं आयुष्य बर्बाद होत आहे. ही काय तुम्हाला लगेच सुवर्ण संधी वाटायला लागली का? विनूला पेढीवर बसवण्याची स्वप्न बघताय? आणि तुझे गुरु कोण? हा, तुझा जुगारी बाप. दमडी कमवायची न धमक न लायकी. राजे होतायत, आमच्या तुकड्यावर फुकट जगताय. तुमच्याकडे पैसे मागितले नाहीत ना, हे नशीब समजा तुमचं. रमाई, रमाई अगं माझ्या आई बाबांना असं नको ना ग बोलूस. मला काही नको, मी पेढीवर पण बसणार नाही, पण त्यांना असं नको ना ग बोलूस. आणि हो, फक्त माझ्या सखू वहिनीनं परत आण, बाकी मला काही नको. वहिनी पाहिजे? मजा वहिनीच्या जागी पिंजऱ्यात परत जाऊन बसतोस? परत लुगडं नाहीस आणि बस.
तुझा भाऊ आणि तुम्ही दोघंही बसा पिंजऱ्यात. त्याचं सुद्धा तुम्हाला कौतुक वाटेल. तिघूला तर आता पिंजरा सुद्धा महान वाटत असेल. त्याची ती चेटकी राणी आहे ना त्याच्या सोबत. आजवर ज्यांना आपलं मानलं त्यांनीच पाठ फिरवली. सुभेदार काका, भास्कर बुवा यांच्यासारखे बाहेरचे तर आहेतच, पण घरचे रमाई, काका. अहो काय झालं? तुम्ही इतकी दुःखी हळवे का दिसताय? खरं सांगू सको, रोज रोजचे क्लेश, वाद, घरातली भांडणं, एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप, तो पेढीचा व्याप, गावकऱ्यांची भयंकर अशी खुनशी वृत्ती, या सगळ्यांचा मनापासून कंटाळा आलाय ग मला. सखो असं वाटतंय की कुठेतरी दूर निघून जावं, तिथे निव्वळ शांतता असेल आणि भोवताली निसर्ग असेल. म्हणजे संत वाहणाऱ्या एखाद्या निर्मळ नदीकाठी आपलं एक छानसं असं झोपडं असावं. तिथे मी जीवापाड कष्ट करीन, काम करीन, शेती करीन आणि तुम्हाला मदत करशील. तेल आणलं ना? होय, लय भारी. आज पिंजऱ्यासकट सकू आणि दिगूला पेटवायचा आहे. कुणाला बी सुगावा लागता कामा नये. सावधान. चला माझ्या मागा, चला. अरे कर्मा, हे काय होती? अरे बाबाजीनं सांगाय. सखू मला सोनं, पैसे, दागिने किंवा घराण्याचा अधिकार यातलं काहीही नकोय का. मला ना फक्त हवी आहे मनाची शांतता. आणि सोबतीला तू सखू. तुझ्या चेहऱ्यावरची जगाबद्दलची माया आणि तुझं निरागस हसू. अहो किती सुंदर आहे. जिथे सगळे गुण्या गोविंदाने राहतील, हेवे दावे नसतील. खरंच असं एक जग असेल का हो? असो किंवा नसो, जिथे तुम्ही माझ्या सोबत असाल ना, तिथे तसं जग उभं राहील. मी जगाच्या पाठीवर कुठेही असो, मी तिथे आनंदी राहील. पण हा, आपण जिथे कुठे राहू ना, तिथे आपल्या लाडका विठुराय आपल्या सोबत हवा बरं का. हो हो, आणि आपली देवी अंबाबाई पण तिथेच असावी. अशाच एका आनंदवनात आपण कायमसाठी निघून जाऊया सखू. अहो एक सांगू का? नुसत्या कल्पनेने सुद्धा माझा जीव शांत झाल्यासारखं वाटतं.